मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडीचा निर्णय झालाय। मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागा लढणार आहे। राज्यातील इतर 28 महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल। तसे अधिकार दोनही पक्षांना दिलेले आहेत। काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी आघाडीची घोषणा केली। राज्यात महायुती आणि ठाकरे युतीच्या जागा वाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू असताना ही आघाडी होऊन त्यांनी जागा वाटपही पूर्ण केले। पाहूयात। मुंबईत काँग्रेस वंचितची आघाडी। मुंबई महानगरपालिकेसाठी जागा वाटपही ठरलं। दोनही पक्ष 25 वर्षांनी पुन्हा एकत्र। मुंबई महापालिकेत निर्णायक जागा जिंकण्याचा दावा। राज्यात अन्य पक्ष वाटाघाटी आणि युती आघाडीच्या फेऱ्यात अडकलेले असताना काँग्रेस वंचितनं आघाडी करत त्यांचे जागा वाटपही निश्चित केले। 1998-99च्या निवडणुकीत दोनही पक्षात आघाडी झाली होती। आता पुन्हा 25 वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले। या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला, पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे। हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोनही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे। दोनही पक्ष संविधानवादी आहेत। संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोघांचा विचार असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे। याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे। काँग्रेस आणि वंचित हे दोनही पक्ष संविधानिक मूल्यांना आणि संविधानानं कल्पित भारताच्या उभारणीला वचनबद्ध आहेत। समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावरील त्यांची भूमिका समान आहे आणि कोणताही पक्ष संविधानिक तत्वांशी तडजोड करण्यास तयार नाही। त्यामुळेच आम्ही एकत्र येण्यास वेळ लागला असला तरी आमच्यातील समान विचारधारेमुळे आम्ही अत्यंत सकारात्मक दृष्ट्या एकत्र आल्याचं दोनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं। सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती। घडून आणणाऱ्याही शक्ती असतात, बिघडवणाऱ्याही शक्ती असतात। कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे। हा संख्येचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत। आज आम्ही इथे अधिकृत जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे। या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर इथे निवडणूक लढणार आहे। या गठबंधनामध्ये दोन पक्षांच्या आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा कधीच समाधानकारक होत नसते, पण कुठेतरी थांबावं लागतं। आमच्या आघाडीसाठी दोनही बाजूकडून सकारात्मक चर्चा झाली असा आत्मविश्वास वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केलाय। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो। नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं आपली चुणूक दाखवली आहे। लोकसभेत वंचित फॅक्टरनं सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या वंचित बहुजन विकास आघाडीनं नगर परिषद निवडणुकीत चांगलाच कमबॅक केलाय। राज्यभरात नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे वंचित आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।